ठेवलंय आला बघ कार्तिक भाऊचा फोन. चाल म्हणे विश्वजित दादाला भेटायला आपल्याला कारंजाला जायचं म्हणे. निघालो बा, बसलो गाडी. आता एवढ्या दूर जायचं म्हटलं तर आपल्याला पहिले आपल्या गाडीला तर पाणी पाचच लागेल. 5 जण 1200 रुपयाचं पाणी. आता पोचेपर्यंत तुम्हाला गोष्ट सांगतो दादा, फॉलो करून द्यावं. तुमचा भाऊ समोर गेला पाहिजे, तुम्हाला वाटलं पाहिजे, वाटते ना, करून द्या. मग हा पोरगा पाहणार रे दादा, पोतं पडलं रे, बरोबर ठेव बरोबर. भेटले बा विश्वजित दादा आपल्याला. हाय करे मला बी घे म्हणे ब्लॉकमध्ये. तुम्हाला तर घ्यास लागेल बा. चाल म्हणे आपल्याला अंकित भाऊला भेटायला काटोलला जायचं म्हणे. ला म्हटलं गाडी आणि बसा आपल्या गाडीत बसले ते आणि निघालो. त्याला घ्यायला आपण काटोलमध्ये पोहोचलो. गेट आपल्याला खुलंच भेटलं. हे पाहून घ्या माझी शाळा, इथंच शिकलो मी लहानपणी, रोया हायस्कूलमध्ये. कोणी शिकलं असेल तर कमेंट करा. मग काय एवढ्या दूर आलो म्हणजे आपण जिथं खेळतो तिथं ते याच लागा. गव्हर्नमेंट ग्राउंडवर आलो बा आणि पाहिले आपले मित्र कोणीच भेटलो नाही. दादा म्हणे भूक लागली म्हणे, चला म्हटलं तुम्हाला चारतो. डोसा चारला ते ना, त्यानंच चारला, मी ना काही चारला नाही. मग हे भेटले आपले गोविंद भाऊ. आईस्क्रीम खाऊन घे म्हणे माकडून बा. मी म्हटलं चार, तू बी इच्छा पूर्ण कर, तू बी चारून दे. पैसे आपल्याला काय जेवढं फुकट भेटेल तेवढं. याची मीटिंग चालू होती. विश्वजित दादा बसले होते, अंकित भाऊ बसले होते आणि दादा येईल नाही ओळखत मी. हे तर टेन्शनमध्ये दिसून राहिले. भेटले बा. हे सगळ्यात झाल्या गोष्टीमध्ये निघालो वापस. पाऊस सुरू होता बा. काटोले 8 वाजले होते. ट्रेन गेली. ट्रेनला गेला टाटा. धन्यवाद दादा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुमचा भाऊ यश चौरे. नाव नका विसर.